गरम वाफ घेतली की फुफ्फुसं स्वच्छ होतील असा एक सगळ्यात चांगला उपाय म्हणून सगळ्या घरांमध्ये वापरला जातो. तर खरंच ह्याचा फायदा होतो का? खूप मोठा गैरसमज आहे. कुठल्या रंगाचा कफ हा धोक्याची घंटा असू शकेल? छातीमधून असं मांजर शेजारी बसल्यानंतर आवाज येतो, घुरघुर करेक्ट, म्हणतो. घुरघुरणं. तर त्याच्या मागचं कारण काय असेल आणि त्यावेळेस आपण डॉक्टरांची हेल्प घेतली पाहिजे का? हे जे आवाज आहे हे खूप मोठं लक्षण आहे की तुम्ही ताबडतोब तुमच्या डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. खूप रूम फ्रेशनर्स आणि स्प्रे घरामध्ये पण एक मोठा ट्रेंड आलाय की सतत ते लावले जातात. तर त्याचा True. काय परिणाम होतो? AC क्लीन केले जात नाहीत, फिल्टर्स स्पेशली. तर त्याच्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. जे मास्क इवन हॉस्पिटलमध्ये वापरतो N95 सोडला तर व्हायरससाठी नाहीच आहे. नाहीये. सो एसीचा फिल्टर तर कम अँड गो. उघडदार. पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे जर घरात दुसरं कोणी ओढतंय किंवा आजूबाजूला कोणतरी ओढतंय आणि आपण तिथेच बसलोय. मी तर एक म्हणेल इथे की स्मोकिंग केलेलं बेटर पॅसिव्ह स्मोकरपेक्षा. खूपच अंडर रेटेड, अंडर एस्टिमेटेड व्यायाम, वेट लिफ्टिंग आहे, पिलाटीज आहे, खूप एक्सरसाइजेस आत्ता. पण त्याच्यानंतर जर तुम्ही तुमच्या लंग्सला काम डाऊन होण्यासाठी किंवा त्याची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी, एन्ड्युरन्स वाढवण्यासाठी जर तुम्ही नाही करणार आहात मग त्याचा काही फायदाच नाही. बऱ्याचशा आजारांमध्ये स्टेरॉइड शिवाय पर्याय नाही. हे अवेअरनेस लोकांमध्ये येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे माहिती नाही म्हणून स्टेरॉइड खराब असं होत नाही. नमस्कार, मी अवंती दामले. आजच्या उघडघडच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. पावसाळा सुरू झाला आहे आणि आपल्याला माहिती आहे की पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी सर्दी, खोकला, कफ यासारखे विकार होत असतात. तर आज जे आपल्याला गेस्ट लाभलेले आहेत ते ह्या विषयातले तज्ज्ञ आहेत. आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर शुभदा कुलकर्णी आंबेकर आणि त्या पल्मोनॉलॉजिस्ट म्हणून काम करतात पुण्यामध्ये. थँक्यू मॅम, एवढा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. नमस्कार, मी डॉक्टर शुभदा कुलकर्णी आंबेकर. मी एक पल्मोनॉलॉजिस्ट आहे. पल्मोनॉलॉजिस्ट म्हणजे लंग स्पेशलिस्ट, फुफ्फुस विकार तज्ज्ञ. मी पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कार्यरत आहे आणि माझं स्वतःचं क्लिनिक आहे शिवतीर्थनगर पुण्यामध्ये. ओके मॅम, आता तुम्ही मला सांगा की आपण बऱ्यापैकी पावसाळ्याच्या विषयी ऐकतो की खूप रोमॅन्टिक सीझन असतो आणि असा पाऊस पडतोय. पण ॲज अ पल्मोनॉलॉजिस्ट किंवा फुफ्फुसांचे डॉक्टर असा विचार केला तर हा तुमच्यासाठी सगळ्यात जास्त क्रिटिकल काळ असतो का? अगदी बरोबर बोलल्या तुम्ही. खरं सांगायचं तर हो, रोमॅन्टिक तर आहेच आहे. एवढा छान पाऊस पडतोय, सगळ्यांना वाटतं आहा हा चलो बाहेर फिरायला. पण खरं सांगायचं तर पावसाळ्यामध्ये ह्युमिडिटी ज्याला म्हणतो आपण, आर्द्रता, हो, ती वाढलेली असते. आणि ह्या सीझनमध्ये मोस्टली करून जे ओल्ड एज लोक आहेत आणि लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी हे धोकादायक आहे. आणि स्पेशली करून ज्या लोकांना दमा म्हणजेच अस्थमा किंवा स्मोकिंगवाली लोक, ज्यांना COPD डेव्हलप झालेला आहे, अशी बरीच दुसरी गंभीर आजारं आहेत, त्यांना खूप धोकादायक आहे. ओके मॅम, बऱ्याच वेळा पावसाळ्यात खूप खोकला येतोय किंवा दम लागतोय आणि ह्याला आपण साथ आली म्हणतो. तर लोक अंगावर काढतात आणि मग अगदी फुफ्फुसाला डॅमेज होईपर्यंत गोष्टी घडतात. तर असं खरंच दिसून आलंय का? येस, ऑफकोर्स. दुर्लक्ष करतात. शब्द म्हणजे दुर्लक्ष करतात. अंगावर नाही काढायला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे की खोकला मला 2 दिवस झाले पण थांबतच नाहीये. युजली पावसाळा म्हणल्यावर व्हायरल इन्फेक्शनच असतात. हे जे साधा सर्दी खोकला ज्याला आपण कॉमन कोल्ड असं म्हणतो, हे व्हायरल इन्फेक्शन्स असतात. काही जे नॉर्मल व्हायरल इन्फेक्शन असतात म्हणजे कॉमन कोल्ड ज्याला म्हणतो आपण, इन्फ्लुएन्झा जो इयरली येतो, ते 4 दिवसात युजली बरे होतात. पण 4 दिवसापेक्षा जर जास्ती दिवस खोकला राहतोय किंवा तुम्हाला दम पण लागतोय, म्हणजे मी साधारण 10 पायऱ्या चढून जातीये आज आणि मला त्याचं काही वाटत नाहीये, पण मला 4 दिवसानंतर असं होतंय की मला 3च पायऱ्या चढून मी धापा टाकतेय. करेक्ट. अशा वेळेस तुम्ही दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. ताबडतोब तुम्ही तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांना भेटलंच पाहिजे. पण मॅम, ह्याच्यावर बऱ्यापैकी सगळ्या घरांमध्ये एक सल्ला सांगितला जातो की वाफारा घ्या. गरम वाफ घेतली की फुफ्फुसं स्वच्छ होतील असा एक सगळ्यात चांगला उपाय म्हणून सगळ्या घरांमध्ये वापरला जातो. तर खरंच ह्याचा फायदा होतो का नुसता हा भ्रम आहे? खूप मोठा गैरसमज आहे. वाफ घेणे ह्याचे फायदे आहेत फॉर शुअर. ठीक आहे, पण त्याचेच तेवढेच तोटे पण आहेत. हा, घरी आपण जे वाफ घेतो ते टेम्परेचर कंट्रोल्ड नसतं. म्हणजे तुम्ही पातेल्यामध्ये पाणी गरम करताय, टॉवेल टाकताय आणि त्याचं सर्रास वाफ घेताय. सो हे टेम्परेचर कंट्रोल्ड नाही.
पहिली गोष्ट. दुसरं, वाफ घ्यायची आहे. दिवसभरात मी 3दा 4दा 5दा 6दा नुसतं वाफारा चालू आहे. ह्याच्याने तुम्ही बरे नाही होणार आहात. आपल्या नाकामध्ये आणि बाकीचा जो थ्रोट आहे तिथे एक रेस्पिरेटरी एपिथेलियम असतं. ते प्रोटेक्टिव्ह लेअर असते. सारखी सारखी जेव्हा तुम्ही वाफ घेताय आणि ती टेम्परेचर कंट्रोल नाही आहे, ती त्या लेअरला डॅमेज करणार. आणि ती लेअर ती प्रोटेक्टिव्ह आहे. म्हणजे तिथे तुम्हाला सूक्ष्म केस आहेत ज्याला आपण सिलिया म्हणतो, आणि ते आपल्याला हेल्प करतं की आपण कफ आउट करून टाकावा, म्हणजे शेंबूड बाहेर टाकावं. इन शॉर्ट, तसं होत नाही. मग काय होतं, सतत वाफ येते, तुम्ही जाळून टाकताय सरळ सरळ. आणि खूप मोठा धोका म्हणजे काय, लहान लेकरं. लहान लेकरांना वाफ देताना तुम्ही टेम्परेचर कंट्रोल्डच द्यायला पाहिजे, विदाऊट आस्किंग एनी ऑफ युअर पिडियाट्रिशियन. म्हणजे तुमच्या लहान मुलांच्या डॉक्टरांना विचारल्याशिवाय लहान मुलांना घरी वाफ देणे अगदीच चुकीचं आहे. त्यांचा सल्ला घ्या. वी हॅव हॅड केसेस, म्हणजे अगदी लहान मुलगी घरी वाफ द्यायला गेले आणि इथे स्कॅल्ड्स आणि बर्न्स झाले सगळे. त्वचा नाजूक असते खूप, नाकाची सुद्धा आणि फेसची पण. आणि मग तुम्ही ते टॉवेल टाकून आणि तसं वाफ घेणार म्हणल्यावर. स्टीमर सुद्धा जे मिळतात हल्ली, काही स्टीमर्स असे आहेत की त्याच्यामध्ये टेम्परेचर कंट्रोल अवेलेबल आहे, पण किती ठेवायचं आहे ते हे तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांना विचारा आणि नक्कीच मग वाफ घ्या. मग मॅम ह्याच्याशीच असोसिएट अजून एक प्रश्न म्हणजे नेब्युलायझेशन. सो नेब्युलायझेशन म्हणजे नक्की काय आणि त्याचा काय फायदा होतो? 2 गोष्टी आहेत. एक आहे स्टीमर, एक आहे नेब्युलायझर. ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नेब्युलायझर हे तुम्हाला कंट्रोल्ड वे मध्ये औषधं देतात. म्हणजे जी औषधं आपण तोंडाने घेण्यापेक्षा फक्त फुफ्फुसांपर्यंतच मला ती पोचवायची आहेत. सो अशी जी औषधं असतात ती आपण नेब्युलायझरद्वारे देतो. म्हणजे त्याचा तुम्हाला ओव्हरडोस होणार नाही आणि ते डिरेक्टली फक्त फुफ्फुसांपर्यंत पोहोचेल आणि तोच आपला हेतू आहे. बरोबर. पण मॅम बऱ्याच वेळा असं होतं की नुसतं डिस्टिल्ड वॉटर घालून पण नेब्युलाइज केलं जातं, तर ते करणं योग्य आहे का? हो, डिस्टिल्ड वॉटरचं योग्य आहे, पण तुम्ही नळाचं पाणी घालून करू नका, कारण त्याच्यामध्ये क्षार जास्ती आहेत. डिस्टिल्ड वॉटरचा तोच फायदा आहे. नेब्युलायझर म्हणजे काय, शेवटी तुम्हाला ते स्टीमच देणार आहे, फक्त ती गरम वाफ आहे, ही गरम नाही आहे. हे तुम्हाला फक्त हेल्प करणार आहे की तुमचा जो अडकलेला शेंबूड, नाक जे चोंदल्यासारखं होतंय, नाकातनं आवाज येतोय, देर इज अ नेझल ट्वँग इन युअर व्हॉइस, म्हणजे असं सो इथे जे अडकल्यासारखं होतंय तेवढं तुम्हाला रिलीफ मिळणार. सिम्पटमॅटिक रिलीफ मिळणार, नक्कीच मिळणार. ओके मॅम, आता बाजारामध्ये असे लंग्स डिटॉक्स सिरप किंवा असे काढे विकले जातात, तर हे खरंच आहे का, हे नुसतं जनरल एक मार्केटिंग आहे? ओके, ह्याबद्दल आता मी हे नाही म्हणणार की दिस इज मार्केटिंग गिमिक. हे मार्केटिंग गिमिक नाही, बट लंग डिटॉक्स हा शब्दच मला मुळात हा शब्दच मला पटलेला नाहीये. अशी काही गोष्ट नाही. ठीक आहे, दिस इज म्हणजे तुम्ही ते सिरप घेणार आणि तुमचे लंग्स स्वच्छ होणार असं होत नसतं. ठीक आहे, लंग्स नैसर्गिकरित्या आपोआपच होत असतात. ते आपण एक्सरसाइज करून, बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, लिम्फॅटिक ड्रेनेजद्वारे ते होत असतात. पण असं सिरप वगैरे घेऊन नाही. सिरपचे काही फायदे आहेत नक्कीच, की ते तुम्हाला कफ पातळ करण्यामध्ये मदत करतील किंवा इम्युनिटी बूस्टिंग काही त्याच्यामध्ये हर्ब्स असतात, त्याच्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती ती वाढू शकते. पण डिटॉक्स नाही होणार. म्हणजे जे तुम्ही सगळं करून बसलेत ऑलरेडी, की चला मी स्मोकिंग करतो किंवा करते, किंवा मी शिशा घेतो किंवा घेते आणि ते सिरप मी पिलंय, आता मी डिटॉक्स झाले, असं क्लीन काही होणार नाही. मॅम, आता तुम्ही एक शब्द वापरलात की लिम्फॅटिक ड्रेनेज. लिम्फॅटिक ड्रेनेज म्हणजे नक्की काय आणि ते कसं करता येईल आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या फुफ्फुसांवर काय होतो? करेक्ट. आपल्या शरीरामध्ये 3 रक्तवाहिन्यांचा फ्लो असतोय. एक असतोय ऑक्सिजनेटेड ब्लड नेणारं, दुसरं असतोय कार्बन डायऑक्साईड म्हणजे आपले व्हेनस ब्लड. ठीक आहे, आर्टेरियल ब्लड झालं व्हेनस, आणि एक असतं लिम्फॅटिक ड्रेनेज. ठीक आहे, तर ते सुद्धा आपल्या शरीरामध्ये खूप मोठं डिटॉक्सचं काम करत असतं. बऱ्याचशा ठिकाणी जी घाण असते, जी आपल्याला शरीरातनं बाहेर टाकायची आहे, ती लिम्फॅटिक ड्रेनेजद्वारे केल्या जाते. ते शरीरातलं सिस्टम आहे आपल्या, तर ते देवानेच दिलेलं आहे. ऑफकोर्स लंग्स साठी म्हणलं तर
एक लंग रिहॅबिलिटेशन नावाचा म्हणजे एक आहे टर्म. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्सरसाइजेस दिल्या जातात वेगवेगळ्या प्रकारचे, जसं फिजिओथेरपी. म्हणजे मला आज पाय तुटलाय, सगळं झालंय, रिपेअर करून प्लास्टर वगैरे सगळं झालंय, पण आता तरी सुद्धा Strength back चालायचं म्हणलं तर थोडी स्ट्रेंथ पाहिजे, मसलला थोडंसं स्ट्रेंथ हवं. सो जसं ती फिजिओथेरपी आहे तशीच लंग्ससाठी पण आहे. म्हणजे तुमचे जे चेस्टचे मसल्स असत आहेत, बॅकचे मसल्स असत आहेत, ज्या वेमध्ये तुम्ही ब्रीदिंग करायला हवं ते आपोआप हळूहळू लिम्फॅटिक ड्रेनेजद्वारे आतमध्ये जे काही बॅड गोष्टी आहेत त्या तिथनं निघून जातील, तुमच्या चेस्टमध्ये स्ट्रेंथ येईल अँड यू कॅन ब्रीथ प्रॉपरली. सो दिस इज वन थिंग दॅट वी हॅव इन ईच अँड एव्हरी क्लिनिक इज रिहॅबिलिटेशन. ओके. पावसाळ्यात छातीमध्ये कफ जमा होतो, बरोबर, आणि त्याचा एक प्रकारचा रंग पण बरेच वेळा डॉक्टर विचारतात की कुठल्या रंगाचा कफ आहे, तर त्याचं काय कोरिलेशन आहे, आणि मग कुठल्या रंगाचा कफ हा धोक्याची घंटा असू शकेल? कफचे रंग बऱ्यापैकी असू शकतात. एकतर पांढरा खूपच कॉमन आहे, पिवळा पण खूप कॉमन आहे, हिरवा एक असतो, आणि लाल किंवा ऑरेंज, व्हॉट एव्हर द कलर. आता पांढरा म्हणजे आपला नैसर्गिक कफ, म्हणजे आपण जे काही लंग्समध्ये आतमध्ये क्लिनिंग प्रोसेस चालू असते किंवा शेंबूड पण आपण काढतो, तर ते इधर क्लिअर असतं किंवा मग पांढरट असतं. पिवळा किंवा हिरवा हे म्हणजे तुमचं ऍसिडिटीमुळे झालेला कफ. सो रिफ्लक्स नावाची एक गोष्ट असते की बऱ्याच जणांना जेवल्यानंतर अन्न वरती येते, किंवा खूप लोक खूप वेळ जेवतच नाहीत, म्हणजे खूप गॅप ठेवतात जेवणामध्ये. त्याच्याने काय होतं, ऍसिड वरती येतं, ते घशाशी लागतं आणि तिथे ते लागून लागून त्याचा खोकला तयार होतो, आणि इथे साईड्सला आपल्या एक सबग्लॉटिक स्पेस असते, तिथे ते जमा होतं. ते जमा होऊन मग आपण खोकतो त्यावेळेला काहीतरी पडतं, ते पडतं म्हणजे ते पित्त असतं, आणि मग ते कफला तुम्ही म्हणजे रिलेट करतात. करेक्ट. सो ते रिलेशन आहे तिथे. आणि एक आहे लाल, सो दॅट इज कमिंग फ्रॉम युअर लंग्स ओनली. किंवा मग खूप विगरस कफ केलाय, असा जोरजोरात जोर लावून खोकला करतो आपण, त्यावेळेला मागचं पोस्टिरियर फॅरेंजियल वॉल जी असते त्याला इजा होते आणि तिथनं रक्त पडतं. करेक्ट. सो ते एक आहे. पण धोकादायक दोन आहेत, एक आहे पांढरा आणि दुसरं जर तुमच्या कफमध्ये रक्त पडतंय तर. हे दोन्ही धोकादायक आहेत. येस. बऱ्याच वेळा आपण एक प्रकारचा आवाज ऐकतो छातीमधून, असं मांजर शेजारी बसल्यानंतर आवाज घुरघुरणं. तर त्याच्या मागचं कारण काय असेल, आणि त्यावेळेस आपण डॉक्टरांची हेल्प घेतली पाहिजे का? नक्कीच घेतली पाहिजे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुम्ही शिट्टीसारखा जर त्याला करेक्ट वर्ड इज शिट्टीसारखा आवाज, सुसू असा आवाज येतो. सो हे जे आवाज आहे हे खूप मोठं लक्षण आहे की तुम्ही ताबडतोब तुमच्या डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. ह्याचा अर्थ हा आहे की श्वासाच्या ज्या तुमच्या नळ्या आहेत त्या नळ्या स्क्वीज होत आहेत, आकुंचन पावत आहेत, आणि तिथे मग हवा आत बाहेर व्हायला त्रास होतोय. आणि मग ऑफकोर्स तुम्ही जर एखादी शिट्टी किंवा काही बघितली असेल, त्याला एक गॅप असतो मध्ये आणि एक लेआउट हे दिलेलं असतं. मग ती वाजवली की हवा त्यातनं पास व्हायला रेझिस्टन्स मिळतो म्हणजे शिट्टीसारखा आवाज येतो. सो दिस इज रेझिस्टन्स. तुमच्या हव्याच्या फुग्यांमध्ये इथे श्वास पोचायला त्रास होतोय, त्यामुळे तो शिट्टीसारखा आवाज येतोय. पावसाळ्यामध्ये घराच्या भिंतींना खूप ओल येते आणि त्याच्यावर अशी मोल्ड किंवा बुरशी दिसायला लागते, तर ही बुरशी श्वासावाटे जर शरीरात गेली तर त्याचा काही धोका असू शकतो का? हो, दॅट इज ट्रू. खूप मोठा धोका आहे हा. बुरशीचे आजार फक्त भिंतींवर, कपड्यांवरच नाही तर शरीरावर पण होतात, आणि शरीराचा असा कोणताही भाग नाहीये की जिथे बुरशीचा आजार होऊ शकत नाही, इन्क्लुडिंग युअर लंग्स, इन्क्लुडिंग तुमचे बाकीचे अवयव, आतडे म्हणा किंवा तुमचे किडनीज म्हणा किंवा डोळे म्हणा, कान, नाक, घसा आलेच त्याच्यामध्ये. ती जी काळी बुरशी असते, काळी किंवा पांढरी, त्याचे स्पोर्स निघतात आणि ते श्वासाद्वारे आपण इनहेल करतो. काही लोकांना नाही त्रास होणार कारण मे बी दे आर इम्युन, त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे. पण डायबिटीजवाली लोक, ज्यांना बीपीचे आजार आहेत, हृदयरोग आहे, दमा, अस्थमा आणि COPDची लोक, हे सगळ्यात हाय रिस्कवरची लोक आहेत. त्यांचा अस्थमा ट्रिगर होणार म्हणजे 100% ट्रिगर होणार.
दमट वातावरणात तर होणारच, पण ते फंगल स्पोर्स पण जेव्हा आत जातात ते ट्रिगर करतात. पण मॅम त्याच्यावर काही असं घरगुती उपाय आपण घरगुती उपाय म्हणजे व्हेंटिलेशन ठेवा. कीप युअर हाऊस व्हेंटिलेटेड. म्हणजे एकदम दमट नका करू की दारं खिडक्या सगळे बंद आणि मी आत बसलीये, का तर मी घाबरून बसलीये मला इन्फेक्शन होऊ नये. अरे पण घरातच इन्फेक्शन आहे ना. व्हेंटिलेशन हा, सो व्हेंटिलेटेड ठेवा घराला आणि जितकं होऊ शकेल तितकं वारं तुमचं आत बाहेर झालं पाहिजे. ड्राय ठेवा. मॅम आता बघितलं असेल की तुम्ही कुठेही गेलात, साध्या मॉलमध्ये जरी गेलात तरी सध्या खूप रूम फ्रेशनर्स आणि स्प्रे घरामध्ये पण एक मोठा ट्रेंड आलाय की सतत ते लावले जातात. तर त्याचा काय परिणाम होतो हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, घरामध्ये खूप प्रमाणामध्ये हल्ली कापूर लावायची एक म्हणजे ट्रेंडच म्हणावा लागेल. ट्रेंड आहे, त्याच्याबद्दल पण सांग. ठीक आहे, आधी आपण स्प्रेजवर येऊया. सो बऱ्याच जणांना असं वाटतं की माझ्या घरी दमट वातावरणामुळे वास येतोय तर मी पटकन स्प्रे करते, चांगला वास येईल. हे एकदमच गैरसमज आहे. त्या स्प्रेजमध्ये सुद्धा केमिकल्स आहेत. ती कंप्रेस्ड एअर आहे हे लक्षात ठेवा आधी तर. त्याच्यामध्ये रासायनिक अस्थिर पदार्थ आहेत, म्हणजे व्हॉलटाईल कंपाऊंड्स आहेत त्याच्यामध्ये, की जे फक्तच तुम्हाला आत्ता इथे हानिकारक नाही तर ते ओझोन लेअरसाठी पण हानिकारक आहेत. राईट. दे आर व्हॉलटाईल कंपाऊंड्स, म्हणजे ते स्मॉग पण तयार करणार. फक्त तेवढ्या एका पर्टिक्युलर सुगंधासाठी तुम्ही अख्ख्या घरालाच रिस्कवर टाकताय इन शॉर्ट. सो म्हणजे त्याचे अवेअरनेस असू द्या की हे करण्याआधी विचार करा की का दमट वास येतोय, तुम्ही मुळासकट काढा ना तो. म्हणजे मे बी तुम्ही कपडे वाळत घातलेत घरात, किंवा काहीतरी तुम्ही भाजीपाला काहीतरी त्याच्यात तो घरात साठवून ठेवलाय, मे बी तो सडला असणार आहे म्हणून वास येतोय, किंवा एकंदरीत दारं खिडक्या सगळ्याच बंद आहेत घरातल्या तरी सुद्धा वास येणार. सो याचा एक मोठा उपाय म्हणजे की तुम्ही घर व्यवस्थित व्हेंटिलेटेड ठेवा. मग ते घर छोटं असो किंवा मोठं असो. हल्ली आता खूप झालेलं आहे की बाल्कनीज आत घेऊन सगळं बंद करा, काच लावा, अगदी पॉश करा. अरे पण वेअर इज द व्हेंटिलेशन? नुसतं एक्झॉस्ट फॅन मधनं जाईल का सगळं? नाही होणार. घरात आपण फोडणी देतो, ते एक्झॉस्ट फॅन एवढूस असतं, ते किती जाणार आहे बाहेर. सो एकंदरीत एकच आहे की जे बॅल्कनीज किंवा तुमचे विंडोज आहेत त्याला तुम्ही जाळीचे लावा. तुम्हाला मच्छर नको आहेत मान्य, पण जाळी लावा आणि लेट द एअर व्हेंटिलेट. घर उघडं ठेवा. बऱ्याच वेळा पावसाळ्यामध्ये एअर क्वालिटी चांगली असते असं समज आहे, पण मग या दमट हवेमुळे ॲलर्जी जास्त ट्रिगर होतात का? एअर क्वालिटी चांगली असं मी म्हणणार नाही. एअर क्वालिटी विल रिमेन द सेम. काय होतं पावसाळ्यात, धूळ साचते खाली बसते, पण बाकीच्या गोष्टी कुठे जातात? त्या तर हवेतच राहणार, त्या नाही खाली बसणार ना. सो एअर क्वालिटी नाही इम्प्रूव्ह होत, एअर क्वालिटी रिमेन्स द सेम. फक्त त्याच्यातली जी ह्युमिड कंटेंट आहे ती 60% वरती जाते. सो ते जेव्हा 60% अबव असतं त्यावेळेला मग श्वास घ्यायला ज्यांना आजार आहेत, गंभीर आजारवाली लोक, त्यांना तर होणारच त्रास, पण नॉर्मल लोकांना पण त्रास होऊ शकतो की ज्यांना ॲलर्जीचा त्रास आहे. कारण ह्या दमट वातावरणामध्ये सगळे स्पोर्स पण फुलांमधनं किंवा झाडांमधनं सगळं पतझड व्हायला सुरुवात होते आणि ते सगळं हवेत असतं. तर ॲलर्जीच्या लोकांना खूपच त्रास होतो, ब्रॉन्कायटिसच्या लोकांना त्रास होतो, ॲस्थमा तर ट्रिगर होणारच, आणि लहान मुलं आणि वृद्ध लोक. पावसाळ्यामध्ये कपडे आपण घरात वाळवतो आणि त्याच्यामुळे ह्युमिडिटी वाढते का, आणि त्याचा संबंध अस्थमाशी आहे का? हो, एका शब्दात उत्तर देते, हो. कारण ओले कपडे कितीही नाही म्हणलं तरी बाय हीटच आपण ते वाळवतोय. वातावरणात हीट असेल तर ते पटकन वाळतील, वातावरणात हीट नाही ते वाळणार नाहीत. ह्याचा अर्थ काय होतोय, त्यातनं ओलावा हवेत येतोय, बरोबर. म्हणजेच तुम्ही घरात कपडे वाळत घालताय, घरातल्या कपड्यांचा ओलावा तुम्ही तुमच्या घरात आणताय. सो दिस इज इन्क्रीजिंग द ह्युमिडिटी. म्हणजे वातावरणातली तुमची आर्द्रता तुम्हीच वाढवून घेताय आणि मग त्याचा त्रास होणारच. आणि ॲस्थमाला तर आधी त्रास होणार, कारण सरळ देर आर पेपर्स, आम्ही रिसर्च केलेला आहे ह्याच्यावर. ह्युमिड कंटेंट जिथं वाढला तिथे तुम्हाला श्वासाला त्रास होणार.
स्पेशली अस्थमा लोक. बऱ्याच वेळा असं होतं की ऑफिसमधले किंवा घरामधले सुद्धा AC क्लीन केले जात नाहीत, फिल्टर्स स्पेशली. तर त्याच्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. नक्कीच होऊ शकतात, का नाही होणार. AC तुम्ही नाही म्हटलं तरी त्याच्यामध्ये व्हेंट असतो, वेगवेगळे कंपार्टमेंट्स असतात. सो हा जर तुम्ही दरवर्षी उन्हाळा हा एक चांगला ऋतू आहे जिथे तुम्ही साफसफाई करू शकता. सो त्या ऋतूमध्ये तुम्ही तुमचे एसीज किंवा इवन तुमच्या कारमधले एसीज, नॉट ओनली घरातले, ऑफिसमधले किंवा अदरवाईज तुमचे कूलर्स वगैरे असतील, तुमचे कार सुद्धा जे व्हेंट AC मध्ये व्हेंट असतं ते क्लीन केलंच पाहिजे. का तर पहिली गोष्ट ते कंटिन्युअस वर्षभर चालू असतं. त्याच्यामध्ये फिल्टर्स असतात ह्या AC मध्ये सुद्धा आणि कारच्या ACs मध्ये सुद्धा. सो ते फिल्टर्स ना कण जे असतात, छोटे छोटे पार्टिकल्स, ते कॅच करून ठेवतात. आणि समजा आपण ते साफच नाही केलं तर ते एअर कशी काय प्युरिफाय करणार आहेत. तिथे समजा धूळ जरी साचली, चला मी म्हणते धूळ नाही, घरात 4 लोक राहत आहेत, 4 लोकांपैकी 2 जण आजारी पडले, 2 जण व्यवस्थित आहेत, AC चालूच आहे, बरोबर. काय करणार आहे ते. सेम कंटामिनेटेड एअर प्रसाद. सो AC चे व्हेंट्स तुम्ही नेहमीच क्लीन केले पाहिजे. येस, इवन इन युअर कार. बऱ्याच वेळा म्हणजे आता आपण कोविडमध्ये बघितलं होतं की ज्या जिम्स होत्या त्या बंद केल्या गेल्या कारण त्या AC होत्या. AC होते, करेक्ट. तर तो धोका जास्त वाढू शकतो. जे आपण म्हणतो साथीचे रोग आहेत, साथीच्या रोगांसाठीच, करेक्ट, साथीच्या रोगांसाठीच मी म्हणते की AC मध्ये जे व्हेंट्स असतात ते कॅच करतात. बरोबर. आणि त्यांचे जे फिल्टर्सचे जो साईज आहे, पार्टिकल साईज, तो व्हायरससाठी नाहीये. जे मास्क इवन हॉस्पिटलमध्ये वापरतो, N95 सोडला तर व्हायरससाठी नाहीये. सो ACचं फिल्टर तर कम अँड गो, उघडदार. ओके. मग आता बघितलं असेल की तरुण मुलांमध्ये स्पेशली की एक ट्रेंड आहे की पाऊस, चहा आणि सिगरेट किंवा वेपिंग. तर ह्याच्याबद्दल आपण जरा बोलूया. चाय सुट्टा बार. ऍक्च्युली बरं, ठीक आहे. खूप असं काय म्हणतात, कूल म्हणतात हल्लीचे लोक की चल सुट्टा मारते है. अरे पण किती काही हानिकारक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सो चहा त्यातल्या त्यात बघितलं तर ठीक आहे, तरी पण मी म्हणेन की ती पण एक सवयच आहे. सिगरेटमध्ये टोबॅको आहेच आहे, त्याच्यासोबत कार्बन मोनॉक्साईड आहे, निकोटीन आहे. ह्याच्यानी सवय तर लागणारच, पण तुमच्या फुफ्फुसांना खूप इजा होतीये. आणि फक्त तुम्ही स्वतःच नाही, तुम्ही आसपासच्या लोकांना पण देता येते. सो हे ट्रेंड जरी कूल असा नाव जरी दिलं असेल, इट इज नॉट सो कूल. पण मॅम, वेपिंगमध्ये आणि शिशामध्ये असा काय फरक असेल का? दोन्ही गोष्टी वाईटच आहेत. चांगली कोणतीच गोष्ट नाही. चांगली कोणतीच गोष्ट नाहीये. शिशा म्हणजे हुक्का. सो त्याला एक पॉट असतो आणि एक नळी असते आणि मोठी असते ती बऱ्यापैकी, आणि ती तोंडात घेऊन ती लोक फुकतात. सिगरेट छोटी असते, लाईक अराउंड 10-15 सेंटीमीटरची असेल फार तर फार. पण सिगरेटपेक्षा हानिकारक तुमचा हुक्का आहे. कारण 10 ते 15 सिगरेट मिळून जेव्हा मारताल तुम्ही तेव्हा एक हुक्का घेताल, असं आहे. फक्त एवढंच डिफरन्स एवढंच आहे, काही जण नॉन टोबॅकोवाला हुक्का घेतात आणि काही लोक विथ टोबॅको असतात. ते एवढा जरी डिफरन्स असला तरी शेवटी त्याच्यात कोळसा आहे. सो कार्बन मोनॉक्साईड आलंच. जी इजा तुम्ही तुमच्या फुफ्फुसांना करून घेताय ती अशी होती आणि तशी होती. आता येऊ आपण वेपिंगवर. सो त्याच्यामध्ये टोबॅको जरी नसलं तरी बाकी केमिकल्स आहेत, त्याशिवाय धूर कुठून येतोय. हो ना. सो कोणत्याही प्रकारचा धूर चांगला नाही. पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे जर घरात दुसरीकडे ओढतंय किंवा आजूबाजूला कोणतरी ओढतंय आणि आपण तिथेच बसलोय, तर त्याच्यामुळे आपल्या लंग्सवर खरंच वाईट परिणाम होतो का? आणि स्पेशली मुलांच्या बाबतीमध्ये आणि वृद्ध लोकांच्या बाबतीमध्ये. मी तर एक म्हणेल इथे की स्मोकिंग केलेलं बेटर पॅसिव्ह स्मोकरपेक्षा. म्हणजे समजा माझं कोणी मित्रमैत्रीण आहे जे कंटिन्युअसली स्मोक करते आणि मी नॉन स्मोकर आहे, पण आम्ही एकत्रच असतो नेहमी. तिच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा जास्त धोका मला आहे. बिकॉज स्मोकिंग करताना स्मोक आत घेऊन सोडल्या जातो बाहेर.
इथे मी पॅसिव्हली आताच घेते फक्त, पॅसिव्ह, मी तर सोडत नाहीये ना, आय एम जस्ट टेकिंग इट इन. सो स्पेशली घरात जर तुमच्या लहान मुलं असेल किंवा वृद्ध लोक असतील आणि तुम्हाला जर स्मोकिंगची सवय असेल तर तुम्ही घरात स्मोकिंग नाहीच करायला पाहिजे, मुळात स्मोकिंगच नाही करायला पाहिजे. पण ती सोडायची असेल तर तुम्ही माझ्याकडे नक्कीच या, मी तुम्हाला हेल्प करेन. बऱ्याच वेळा असं होतं की लंग कपॅसिटी वाढवण्यासाठी व्यायाम करायला सांगितला जातो, पण पावसाळ्यात जिम्स किंवा हे सगळं नाही होते, बाहेर जाता येत नाहीये, तर काय करायला पाहिजे आणि आपण आपल्या लंगची कपॅसिटी आपण काय काय कुठले व्यायाम केले तर वाढू शकेल? पावसाळ्यात जिम बंद, त्यामुळे मी व्यायाम करत नाही हे मला पटतच नाही मुळात. घर कशासाठी आहे? घरात भरपूर गोष्टी आहेत, बऱ्याच लोकांच्या घर असे ड्युप्लेक्स असतात, मग पायऱ्या आहेत ना तुमच्याकडे, 10 वेळा वरखाली करत झाला तुमचा व्यायाम. स्किपिंग रोप्स, आधी मजा म्हणून लहानपणी मला तर आठवतं, मी शाळेत जाताना आमच्याकडे सगळ्यांकडे दोरीवरच्या उड्या हे असायचंच सगळ्यांकडे. मग ते तुम्ही घरी इझिली अवेलेबल, आणि हल्ली तर आता त्याच्यावर काउंटर वगैरे यायला लागले, म्हणजे यू हॅव गुड ॲडव्हान्स इन दॅट, तुम्ही ते घरी करू शकता. तर व्यायाम होणार नाही असं होणार नाही, ज्याला करायचं आहे तो घरीही करेल आणि बाहेरही करेल. सो ह्याच्यामध्ये एक नो एक्सक्यूज. दुसरं म्हणजे लंग कॅपॅसिटी म्हणताय तुम्ही, जर फुफ्फुसांची जर कार्यक्षमता तुम्हाला वाढवायची आहे तर ह्याच्यासाठी एक काही विशिष्ट प्रकारचे एक्सरसाइजेस असतात, ब्रीदिंग एक्सरसाइजेस म्हणतो आपण त्याला. तर त्याच्यामध्ये डीप ब्रीदिंग आलं, त्याचे पण वेज असतात. प्रत्येक माणसासाठी वेगवेगळं डीप ब्रीदिंग असतं, म्हणजे ॲज अ नॉर्मल पर्सन वेगळं डीप ब्रीदिंग, ॲस्थमा आणि सीओपीडीच्या लोकांसाठी वेगळं डीप ब्रीदिंग, त्यांना आपण सेम देत नाहीत, डिपेंडिंग अपॉन देअर लंग कॅपॅसिटीज. ठीक आहे, तर हे जे डीप ब्रीदिंग आहे त्याच्याने तुम्हाला खूप फायदा होतो. दुसरं आहे अनुलोम विलोम, खूपच अंडर रेटेड, अंडर एस्टिमेटेड व्यायाम. अरे हे काय 1 मिनिटं तर करायचंय, कधीही करीन असं कधीही म्हणू ते वर्षानुवर्ष होत नाही. सो हे तुम्ही नियमित जर सातत्याने केलं ना तर तुम्हालाच जाणवेल की किती फरक पडतोय. ठीक आहे, जिम करताय, कार्डिओ करताय, वेट लिफ्टिंग आहे, पिलाटीज आहे, खूप एक्सरसाइजेस आत्ता, पण त्याच्यानंतर जर तुम्ही तुमच्या लंग्सला काम डाऊन होण्यासाठी किंवा त्याची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी, एन्ड्युरन्स वाढवण्यासाठी जर तुम्ही नाही करणार आहात मग त्याचा काही फायदाच नाहीये. सो ते एक आहे. आणि मी एक ॲस्थमा आणि सीओपीडीच्या लोकांसाठी एक उपाय आहे, म्हणजे त्यातल्या त्यात छोटा, की समजा काही ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की मला खूप श्वास चढलाय आता, सो एक विशिष्ट प्रकारची एक्सरसाइज आहे, त्याला आम्ही पर्स्ड लिप ब्रीदिंग म्हणतो. तर लिप्स असे छोटे करायचे, नाकाने श्वास घ्यायचा, शिट्टी सोडल्यासारखं श्वास सोडायचा. सो दिस इज गोइंग टू हेल्प यू इन द लॉंग रन. म्हणजे जिथे तुम्हाला आता वाटतंय की मला थोडासा दम लागतोय, स्टार्ट डुईंग दिस. दिस इज गोइंग टू हेल्प. अनुलोम विलोम करायचं असेल तर किती वेळ केलं पाहिजे? 1 मिनिट कसंही असं पण काढू शकतो आपण, कधी पण. सो साधारणपणे दिवसाची सुरुवात करताना किमान 5 मिनिटाचे ब्रिदिंगचे एक्सरसाइजेस तुम्ही असेही काढू शकता. तुम्ही अर्धा पाऊण तास जिम मध्ये घालवता, 5 मिनिट स्ट्रेचिंग एक्सरसाइज तुम्ही करतातच पोस्ट एक्सरसाइज, मग इन्क्लूड 5 मिनिट्स ऑफ ब्रिदिंग एक्सरसाइज इन दॅट. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही हे जर इन्क्लूड केलं तर तुम्हाला फायदाच होणार आहे. येस. हल्ली आपण बघितलं की पावसाळ्याच्या हवेमुळे फुफ्फुसांमध्ये तरुण पिढीमध्ये नवीन आजार दिसत आहेत, म्हणजे हायपर सेन्सिटिव्हिटी, निमोनिया किंवा असे. तर ह्याची कारणं काय असतील? हायपर सेन्सिटिव्हिटी निमोनायटिस हा ॲलर्जीवाल्या लोकांमध्ये जास्ती आढळून येतो, की त्यांचे जे फुफ्फुस आहेत ते खूपच सेन्सिटिव्ह होतात, आणि सेन्सिटिव्हिटी वाढल्यामुळे त्यांचे जे रिॲक्शन्स असतात आतमध्ये ते रिॲक्शन्स वाढतात. म्हणजे फुफ्फुसं ज्या हिशोबाने श्वास आत बाहेर व्हायला पाहिजे ते एक होत नाही, आणि जे एअरसॅक्स आहेत, म्हणजे ज्याला आपण फुगे म्हणतो हवेचे, ते त्यांच्या तिथे प्रॉब्लेम असतो मेन. सो हायपर सेन्सिटिव्हिटी निमोनायटिस हा एक वेगळा आजारच आहे जे ॲलर्जिक लोकांमध्ये आढळून येतो. पण आता जे
आत्ताच्या पावसाळ्यामध्ये जे व्हायरल इन्फेक्शन्स आणि त्याच्यामुळे होत आहे, सो दॅट इज ब्रॉन्किओलायटिस. हा, म्हणजे तुमच्या फुफ्फुसांच्या जे श्वासाच्या नळ्या आहेत आणि एअर सॅक्स आहेत तिथे सूज येते आणि त्या सुजेमुळे तुम्हाला खोकला येतोय जो जात नाहीये पटकन. सो दॅट इज ब्रॉन्किओलायटिस. आपण जेव्हा लहान मुलांना नेब्युलायझर देतोय तर पालकांना अशी भीती वाटते की त्याची सवय लागेल का, तर असं खरंच होतं का की सवय लागते? एक तर पहिली गोष्ट, नेब्युलायझर ही एक मशीन आहे. ठीक आहे. नेब्युलायझर इज नॉट अ ट्रीटमेंट. त्याच्यामधनं जी आपण औषधं देतोय ते ट्रीटमेंट आहे. आणि सवय, मी तर म्हणेल सवय लावूनच घ्या. तुमच्या मुलांना किंवा कुणालाही घरामध्ये दमा अस्थमा आहे, जी लोक इन्हेलर नाही व्यवस्थित घेऊ शकत किंवा त्यांना इन्हेलर टेक्निक्स माहिती नाहीयेत, तर मग अशा लोकांना मी म्हणेल सवयच लावून घ्या. कारण पहिली गोष्ट तर नेब्युलायझर मधनं जे औषध आपण देतोय ते डिरेक्टली आपण फुफ्फुसांना देतोय. तुमच्या शरीराच्या दुसऱ्या अवयवांपर्यंत ते जात नाही. मी एक शॉर्ट एक्झाम्पल देते. स्टिरॉइड घ्या तुम्ही, ठीक आहे. सो स्टेरॉइड हे दुधारी तलवार आहे फॉर शुअर, ठीक आहे. पण त्याचे फायदे खूप जास्ती आहेत. बऱ्याचशा आजारांमध्ये स्टिरॉइड शिवाय पर्याय नाही. हे अवेअरनेस लोकांमध्ये येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे माहिती नाही म्हणून स्टिरॉइड खराब असं होत नाही, ठीक आहे. तर काही आजारांमध्ये आपल्याला वाफेच्या स्वरूपात स्टेरॉइड द्यायलाच लागतं. सो ते मग बाकीच्या शरीराच्या अवयवांना का द्यावं? म्हणजे मी गोळीच्या फॉर्म मध्ये देणार. गोळी कम्स इन 5 मिलीग्राम्स, 10 मिलीग्राम्स, 20 मिलीग्राम्स, ठीक आहे. आणि मी जे तुम्हाला आता वाफ देतेय दॅट इज 15 मायक्रोग्राम्स. केवढा डिफरन्स आहे. इंजिनियरवाली लोक छान सांगतील किती डिफरन्स आहे मिलीग्राम्स आणि मायक्रोग्राम्स मध्ये. सो जर तुम्ही टॅबलेट 2दा घेताय दिवसातनं 20 मिलीग्रामची, तर 40 मिलीग्राम तुमच्या शरीरात जात आहे. आणि ते फक्त फुफ्फुसांमध्ये नाही तर तुमच्या बाकीच्या अवयवांपर्यंत जात आहे. आणि धोका मोस्टली करून डायबेटिक लोकांना आहे, ज्यांची शुगर पण वाढणार आहे. सो बेटर नेब्युलायझर. सो इन्हेलर किंवा नेब्युलायझर हेच ट्रीटमेंट ऑफ चॉईस आहे. ज्यांना आधी कोविड झालाय त्यांना फुफ्फुसांवर डाग किंवा फायब्रोसिस होतंय, तर त्यांनी पावसाळ्यात काय काळजी घेतली पाहिजे? ठीक आहे. आता ज्यांना ऑलरेडी फायब्रोसिस झालंय बिकॉज ऑफ कोरोना व्हायरस, तर आता त्यांच्यामध्ये एक छोटंसं हे आहे की आपले जे श्वासाचे फुगे आहेत तिथे त्यांची इलॅस्टिसिटी कमी झाली, इन शॉर्ट, म्हणूनच फायब्रोसिस झालंय, बरोबर. आणि त्याच्यामुळे काय होतंय, श्वास घ्यायला बाहेर काढायला त्रास होतोय. सो ओव्हरऑल तुमची फुफ्फुसांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे. तर मग तुम्ही अशा वेळेस बाहेर जाताना मास्क लावणं खूप गरजेचं आहे. ओनली प्रिकॉशन इज मास्क. मी हे नाही म्हणणार जाऊच नका. जे खूप वृद्ध लोक आहेत ते तर नाही गेलेलेच बरे, पण तुम्ही मास्क लावणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे वॅक्सिनेशन. हा खूप मोठा महत्वाचा मुद्दा आहे, जे खूप लोक दुर्लक्ष करतात. म्हणजे वॅक्सिनेशन म्हणजे झालं माझं 5 वर्षाचा मुलगा आणि संपलं वॅक्सिनेशन, असं नाहीये. तो बूस्टर डोसेस असतात बऱ्याचशा वॅक्सिनेशनचे. सो लंग वॅक्सिनेशन जर आलं तर रेस्पिरेटरी वॅक्सिनेशन इज अ डिफरंट कॅटेगरी, जिथे तुम्हाला 2 वेगवेगळ्या प्रकारचे वॅक्सिनेशन्स अवेलेबल आहेत. आधी भरपूर वेगळं होतं, आता न्यूअर ॲडव्हान्सेसमध्ये वी हॅव 2 वॅक्सिनेशन्स. एक आहे इन्फ्लुएन्झा, म्हणजे व्हायरल अँटीव्हायरल वॅक्सिन. सो हे दरवर्षी घ्यायला लागतं, कारण दरवर्षी व्हायरस येतो, आपण इम्युनिटी डेव्हलप करतो, तो व्हायरस आपल्यापेक्षा अति हुशार, तोही स्वतः बदल करून घेतो स्वतःमध्ये. सो इम्युनिटी इज ऑफ नो यूज. मग त्यांनी बदल केल्यावर आपल्याला इथे बदलायला लागेल परत. सो द वॅक्सिन चेंजेस एव्हरी इयर. स्ट्रेन्स त्याचे वेगवेगळे असतात. आणि त्यातल्या त्यात आपल्या इंडियामध्ये किंवा कोणत्याही दुसऱ्या भागामध्ये सदर्न हेमिस्फिअर आणि नॉर्दर्न हेमिस्फिअर असे 2 वेगवेगळे वॅक्सिन अवेलेबल आहेत. सो ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच घ्यायचा आहे, मनाने घ्यायचं नाहीये. आणि दुसरं एक आहे अँटीबॅक्टेरियल, ज्याला आपण न्यूमोकोकल वॅक्सिन असं म्हणतो. सो हे अँटीव्हायरल वॅक्सिन जे आहे ते सगळ्यांनीच घ्यावं. न्यूमोकोकल वॅक्सिन्स जे आहेत ते विशिष्ट आजार असलेल्या लोकांसाठीच आहे, स्पेशली ज्यांच्यामध्ये कोमॉर्बिड कंडिशन्स आहेत. म्हणजे तुम्ही डायबिटिक आहात, तुम्हाला हृदयविकार आहे, तुम्हाला ॲस्थमा आहे, तुम्हाला COPD आहे, किंवा दुसरे इंटरस्टिशियल लंग डिसीजेस आहेत. सो अशा लोकांनी नक्कीच न्यूमोकोकल वॅक्सिन आपापल्या फुफ्फुस विकार तज्ज्ञाकडे जाऊन घ्यावं.
ऑटोइम्युन कंडिशन्समध्ये बऱ्याच वेळा फुफ्फुसांवर खूप परिणाम झालेला दिसून येतो. त्याच्या मागचं कोरिलेशन आपण काही एक्सप्लेन करू शकाल का? ओके. ऑटो इम्युन हा खूपच मोठा मोठा topic विषय आहे. आहे आणि येस, दे गो हँड इन हँड फॉर शुअर. फुफ्फुस होतात, अफेक्ट होतात. म्हणजे मी म्हणेल ऑटो इम्युन म्हणजेच माझं शरीर माझ्या अगेन्स्ट काम करतंय, बरोबर. मग फुफ्फुस कोणचे राहिले बाजूला. बरोबर आहे. तर ऑटो इम्युन फक्त तुमच्या बाकीच्या शरीराच्या अवयवांना नाही, हाडांना नाही, तर तुमच्या आतले अवयव जे आहेत, आतडे म्हणा, तुमचं पोट म्हणा किंवा तुमचे फुफ्फुस म्हणा, तर तुमचे बाहेरचे किंवा डोळे, कान बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अफेक्ट करू शकतात. आणि प्रत्येक ऑटो इम्युन डिसीजचं वेगवेगळं आहे. सो हा जरा मोठा विषय आहे, पण अफेक्ट होतो हे नक्की आहे. पावसाळ्यामध्ये H1N1 म्हणजे स्वाईन फ्लू, इन्फ्लुएन्झा आणि नेहमीचा व्हायरल ताप ह्याच्यामध्ये गल्लत होते. आणि मग फुफ्फुसावर हल्ला करणारं इन्फेक्शन कसं ओळखायचं आणि मग काय करावं उपाय त्याच्यावर? ओके. आता हा इथे थोडंसं कन्फ्युजन आहेच आहे आणि ते नेहमीच राहतं. आम्हाला क्लिनिशियन्सला सुद्धा थोडंसं कन्फ्युजन असतंच. पण एक साधारण आहे की साधा जो आपला कॉमन कोल्ड आहे, हे 3 ते 4 दिवसात जे इम्युन लोक आहेत त्यांना बरे होतात. ठीक आहे. पण समजा एखादा खोकला आहे की आता 3-4 दिवस झाले पण माझा खोकला काही जात नाही, दिवस रात्र खोकतेच आहे, तर हे एक साईन आहे की तुम्ही नक्कीच दाखवा. दुसरं आहे की जर तुम्हाला दम लागतोय, तुम्हाला बोलताना पण पॉज घ्यायला लागतोय, तर हे एक साईन आहे की जिथे तुम्हाला ताबडतोब डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. आता कोविड होऊन गेला तर घरोघरी पल्स ऑक्सिमीटर नक्कीच आहे सगळ्यांकडे, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन मोजता येतं. तर जर तुमचं ऑक्सिजनचं प्रमाण जर 94-95च्या खाली जात आहे, तर मग इट इज अन इमर्जन्सी, यू शुड शो इट टू युअर डॉक्टर. मेडिकलमधून स्वतःच्या मनाने अँटीबायोटिक्स घेणं किंवा कफ सिरप विकत घेणं, तर ह्याच्यामुळे फुफ्फुसाचे आजार वाढतात का? ओव्हर द काउंटर म्हणजे मला सर्दी झाली आणि मी ॲझिथ्रोमायसिन खाऊन आले, डायरेक्ट येतातच माझे ॲझिथ्रोमायसिनचे 3 डोस झाले बरं का. ओके, दिस इज रॉंग, टोटली रॉंग. कारण काय होतं, अँटीबायोटिक जिथे गरज आहे तिथेच द्यायला पाहिजे. पावसाळ्यामध्ये जास्ती करून जे इन्फेक्शन्स आहेत ते व्हायरल इन्फेक्शन आहेत. तुमचे अँटीबायोटिक म्हणजे काय? अँटीबॅक्टेरियल आहेत ते. मग त्यांचा व्हायरसमध्ये काय उपयोग? काहीही उपयोग नाही, अगदीच शून्य उपयोगाचे आहेत ते. त्याच्यामुळे व्हायरल इन्फेक्शन्स बरेचसे 80% मी म्हणेल हे सेल्फ लिमिटिंग असतात. ते आपोआपच बरे होणारे असतात. फक्त तुम्हाला कुठे ट्रीटमेंटची गरज पडते तुमच्या सिम्पटम्ससाठी, की नाकच खूप गळतंय, डोळेच खूप जळजळतायत, अंग खूप दुखून आलंय, उठताच येत नाहीये, विकनेस वाटतोय, ह्याला आपण ट्रीट करतो. का बरं? का तर तुमचे सिम्पटम्स एलिव्हिएट व्हावेत. हे जे अँटीबायोटिक्स आहेत हे असं घ्यायलाच नाही पाहिजे, मनानी तर बिलकुल नाही. त्याच्याने काय होतं, रेझिस्टन्स नावाचा प्रकार येतो. म्हणजे आता समजा ॲझिथ्रोमायसिन तुम्ही घ्या, ह्याची जिथे ॲक्च्युअल गरज आहे ती जेव्हा तुम्हाला देण्याची वेळ येईल तोवर तर रेझिस्टन्स डेव्हलप झालेला आहे, मग काय राहिलं? देन वी हॅव टू जम्प ऑन हायर अँटीबायोटिक्स नाव. सो नका घेऊ प्लीज. मॅम, एखादी अशी तुम्ही टेस्ट सांगू शकाल का की ज्याच्यामध्ये आपण लंग कॅपॅसिटी जज करू शकतो, की सामान्य माणूस पण करू शकेल? येस, असे टेस्ट आहेत अवेलेबल. हो, काही घरच्या घरी पण करता येतात. त्याला आपण स्पायरोमेट्री असं म्हणतो, किंवा लंग फंक्शन टेस्ट किंवा पल्मनरी फंक्शन टेस्ट अशी त्यांची नावं आहेत. तर एक जी एकदम बेसिक स्पायरोमेट्री आहे ज्याच्यामध्ये लंग कॅपॅसिटीज समजतात, म्हणजे तुम्हाला तुमच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता आणि तुमच्या फुफ्फुसांचं वय, तुमचं वय नाही, तुमच्या फुफ्फुसांचं वय. सो हे जे सांगू शकतं, अशा तपासण्या इझिली अवेलेबल आहेत. प्रत्येक क्लिनिशियनकडे, प्रत्येक पल्मोनॉलॉजिस्टकडे अवेलेबल आहेत. तर काही तपासण्या त्यातल्या घरी येऊन होतील, नक्कीच होतील. पण त्यातल्या काही ज्या मोठ्या तपासण्या आहेत, जे ॲडव्हान्स तपासण्या आहेत, त्या मात्र तुम्हाला हॉस्पिटलमध्येच जाऊन करायला लागतात, ज्याच्यामध्ये आपल्याला डीपर लेवलमध्ये लंग्सचे कॅपॅसिटीज कळतात. येस. अशी काही ट्रिक आहे का की घरात मोकळी हवा खेळती राहण्यासाठी आपण करू शकतो, की याच्यामुळे ह्युमिडिटी आपण कंट्रोल करू शकू?
म्हणजे ऑफकोर्स खिडक्या उघडणं ही हा, एक आहे. खिडक्या उघडणं वगैरे आहेच आहे. तुम्ही ड्राय ठेवा जेवढं पॉसिबल होईल. फॅन्स ऑन ठेवा, नॉट ऑन व्हेरी हाय. एक्झॉस्ट फॅन हवेत, म्हणजे तुमच्या किचनला एक्झॉस्ट फॅन असणं खूप गरजेचं आहे. तुमच्या वॉशरूम्सला एक्झॉस्ट फॅन असणं खूप गरजेचं आहे. हां, आणि शक्यतोवर कपडे बाहेरच वाळत घाला, आत नको. फरशा ज्या आहेत ते तुम्ही स्वच्छ ठेवा वारंवार. म्हणजे आता पावसाळ्यात सारखं पुसायची गरज नाही, पण काही जणांना असतोय की नाही, दिवसातनं 3 वेळा पुसायचंच आहे. ते अवॉइड होऊ शकतं. दिवसातनं एकदा पुसून फॅन लावून तुम्ही हे करू शकता. एक अजून एक आहे की ह्युमिडिफायर. हल्ली सगळ्यांच्या नाही येतात ना, ओपीडी मध्ये येऊन विचारतात, मॅम आम्ही ह्युमिडिफायर घेऊ का घरी? माझा एक सल्ला आहे की तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारल्याशिवाय ह्युमिडिफायर घेऊ नका. कारण ह्युमिडिफायर म्हणजे काय, साधा शब्द आहे, साधा अर्थ आहे, वातावरणातलं हवेतलं ह्युमिड वाढवायचं. ठीक आहे. ह्युमिडिफायरमध्ये त्याच्यामध्ये पर्टिक्युलर रेंज असते, त्या रेंजला तुम्हाला ऍडजस्ट करायला लागतं. उन्हाळ्यात किंवा ड्राय ठिकाणी की जिथे खूपच ड्राय आहे, तुम्ही नागपूर वगैरे साईडला जाताल किंवा आपलं वाळवंटा साईडला जाताल, जिथे एकदम ड्राय एअर आहे आणि ज्यांना ड्राय एअरचा त्रास आहे, नाहीच सहन होत, तिथे ह्युमिडिफायरची नक्कीच उपयोग होणार आहे. पण आता सध्या आपल्याकडे तुम्ही जर आपण महाराष्ट्रात म्हणालो तर एवढा पाऊस पडतोय, एवढं वातावरण एकदम ह्युमिड झालेलं आहे, त्यात ह्युमिडिफायरचं काय काम? त्यातल्या त्यात एक होऊ शकतं की ह्युमिडिफायरने तुम्ही तुमचं ह्युमिड पर्सेंटेज ऍडजस्ट करू शकता. तर दॅट शुड बी बिटवीन 40 to 50%, नॉट मोर दॅन दॅट. हे घरी पण तुम्ही पाळू शकता आणि बऱ्याचशा ऑफिसेसमध्ये किंवा तुम्ही रेस्टॉरंट्समध्ये, लाऊंजमध्ये वगैरे बसताल तर यू कॅन सी अ ह्युमिडिफायर ओव्हर देअर असतं. पण त्याचं जे रेंज आहे दॅट शुड बी 40 to 50% ऑर इवन लेसर, नॉट मोर देन दॅट. ऑफकोर्स 60% वरती गेलं त्रासच होणार. मॅम, आता ना बाजारामध्ये असे काही प्रॉडक्ट्स मिळतात की तुम्ही घरात ठेवा, मग ते सगळी ह्युमिडिटी शोषून घेतं आणि ते लिक्विड त्याच्यामध्ये असं पाण्यासारखं ऍक्च्युली जमा होतं, मग ते ठेवलेलं त्याचा फायदा होऊ शकेल? तुम्ही कापूरच घ्या ना. आता आपण कापूर जर असाच ठेवला ह्या वातावरणात तर पाणी साचणार ना त्याच्या आसपास. कांदा ठेवला समजा तर त्याला पण आसपास पाणी साचणार. पण एक लक्षात घ्या, ह्याच्याने जर्म्स पण पसरणार. म्हणजे काही जे पदार्थ तुम्ही जे ठेवायचं म्हणताय असं की ज्याच्याने ते सगळं शोषून घेणार, नंतर ते स्वच्छ कुठं करणार? आणि ते म्हणजे काय, वन टाइम यूज आणि फेकून द्यायचं? मग यू शुड बी, म्हणजे तुम्ही अशा गोष्टी यूज केल्या पाहिजेत की ज्याच्याने तुम्हाला फायदा जास्ती आणि त्याच्याने तुम्ही तुमचं एन्व्हायरमेंट पण नाही खराब करणार. सो हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की फुफ्फुस मजबूत ठेवण्यासाठी आपण आहारामध्ये काही बदल करणं अपेक्षित असतं, तर त्याच्याबद्दल थोडंसं येस, ठीक आहे. माझा फेवरेट टॉपिक आहे हा. अगदीच, का नाही. पहिली गोष्ट तर तुमचा आहार व्यवस्थित असणं खूपच गरजेचं आहे, फक्त फुफ्फुसांसाठी नाही तर तुमच्या ओव्हरऑल शरीरयष्टीसाठी सुद्धा. ठीक आहे. व्हिटॅमिन सी हे खूप मोठं, खूप चांगलं, आपण खूपच अंडर एस्टिमेट करतो, पण नाही, खूप व्हिटॅमिन सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण तुमच्या पोटामधनं ते ॲब्झॉर्प्शन इन्क्रीज करतं. म्हणजे आपल्या आतड्यांमधनं किंवा आपल्या स्टमकमधनं जे ॲब्झॉर्ब व्हायचं आहे ती क्षमता व्हिटॅमिन सी वाढवणार आहे. ते एक झालं. सेकंड थिंग इज अल्बेंडाझोल. ऐकलंच आहे. लहान मुलांना तर आपण देतोच, पण आपण विसरून जातो की झाले आता 5 वर्षाचे झालो, आपल्याला अल्बेंडाझोलची गरज नाही. ह्याच्याने काय होतंय, ॲलर्जीचं प्रमाण वाढत चाललंय. सो वर्षातनं एकदा का होईना अल्बेंडाझोल ॲज अन अडल्ट ऑर अ चाइल्ड ऑर अ ओल्ड एज पर्सन तुम्हाला घेणं आहे. ते त्याच्याने काय होणार आहे, हे जे डिसइन्फेक्टिव्ह. करेक्ट, यू कम टू द पॉइंट. आणि एक व्हिटॅमिन डीचा मी उल्लेख करेल. व्हिटॅमिन डी, काही रिसर्च पेपर्स आहेत ज्याच्यामध्ये इवन वी हॅव सीन की व्हिटॅमिन डीने लंगची इम्युनिटी नक्कीच वाढली आहे. सो व्हिटॅमिन डी तुमचं व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे.
हल्ली काय झालेलं आहे, इंडोर ऍक्टिव्हिटीज जास्ती झालेल्या आहेत, आउटडोर ऍक्टिव्हिटीज कमी झाल्या आहेत. फॉर दॅट मॅटर IT ची लोक सुद्धा कम्प्लिटली क्युबिकल ओरिएंटेड असतात. सो त्यांचं सनलाईटला एक्सपोजर खूपच कमी आहे. मेनी इंडियन्स, इवन जी लोक प्रिपेअर करतायत एक्झामसाठी, लहान लेकरं, त्यांचं सगळ्यांचं आउटडोर ऍक्टिव्हिटी कमी झालंय. सो सन एक्सपोजर कमी झालंय आणि आपण बाहेर पडलो तरी आपण एक्सपोजर, स्किन एक्सपोजर पण कमी असतं. आपण कपडे पूर्ण घालतो त्याच्यामुळे नाही, त्याच्यातनं सनरेज पास होणार. म्हणजे तुम्ही अनलेस यू आर वेअरिंग समथिंग लाईक कम्प्लिटली कवर्ड की ज्यातनं सनरेज पण नाही पास होणार, येत आहेत अशी कपडे पण हल्ली येत आहेत. हो. सो कपडे जरी असेल, कॉटनचे जरी कपडे असतील, त्यातनं सनरेज पास होणार आहेत. पण सकाळच्या वेळेला जे कवळं ऊन ज्याला म्हणतो आपण, की बाहेर ऍटलिस्ट 10 मिनिटं का होईना जाऊन या, एक फेरी टाकून या. सो हे जे आपण म्हणतो अवेअरनेस, हे खूप कमी झालंय. मग गोळ्या तर काय, गोळ्या कोणीही घेणार हो. सप्लिमेंट्स तर अवेलेबल आहेच, ते कोणीही घेणार. म्हणजे नॅचरली डेव्हलप व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्या शरीरात, म्हणजे स्किनच्या खाली सुद्धा चरबी आहे, इथेच तर व्हिटॅमिन डीचं प्रोडक्शन होणार आहे. ती चरबी कुठे टाकणार, तशीच साठवून ठेवणार आहेत का? मॅम, आता झिंक बद्दल सांगाल? कारण का झिंक आता कोविडमध्ये तर सगळेजण सांगत होते की झिंकची गोळी घ्या, व्हिटॅमिन सी आणि झिंक असं भरपूर. ठीक आहे, झिंक व्हिटॅमिन सीचं तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जे पण तुम्ही काही खाणार असाल किंवा आहार तुमचा चांगला असेल तर त्यातनं ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी वाढणार आहे. झिंक म्हणलं तर झिंकमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे. त्याच्यामुळे काय होतंय की समजा एखादं कोविड काय होता, व्हायरल इन्फेक्शनच होतं. सो एखादं व्हायरल इन्फेक्शनचं जर असेल, व्हायरल इन्फेक्शनमध्ये काय होतं, मग आपले शरीर एक केमिकल्स सगळे रिलीज करायला सुरू करतात, फ्री रॅडिकल जास्त. करेक्ट. त्याच्याने काय होतं, मग काही जे केमिकल्स असतात ते आपल्याचसाठी हानिकारक असतात. सो मग त्यावेळेस झिंक कम्स इन टू द रोल. एक झिंकचा अजून एक आहे की रोटा व्हायरसचे जे इन्फेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये झिंकचा खूप मोठा रोल आहे. ती प्रॉपर्टी झिंकमध्ये नक्कीच आहे. लूज मोशन्स वगैरे जे व्हायरल डायरिया त्याच्यामध्ये झिंकचा खूप मोठा रोल आहे. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्राणायाम किंवा काही सोपे ब्रीदिंगचे एक्सरसाइज पावसाळ्यात खरंच जादूमय बदल करू शकतात? मदत तर नक्कीच करतील. तुम्ही जर ते नियमित आधीपासून करत असाल तर माझी गॅरंटी आहे की पावसाळ्यात त्रास खूप कमी होईल. आणि झालाच तरी तो त्याची तीव्रता तेवढी नसणार आहे. आणि तुम्ही जर म्हणताल की आता ह्या पावसाळ्यात मी सुरू केलंय तर मला फायदा होईल का? सॉरी, नो. त्याला एक कन्सिस्टन्सी लागते, त्याला सातत्य लागतं. ते जर तुम्ही नियमित केले तर नक्कीच फायदा होणार आहे, 100% फायदा होणार आहे. तुमचं लंग एज नाही वाढणार, इन शॉर्ट. मॅम, आता शेवटचा प्रश्न की बऱ्याच वेळा आपण सगळेजण फुफ्फुसांना खूप टेकन फॉर ग्रांटेड घेतो. त्यासाठी अशी कुठली सवय आपण बदलली पाहिजे का की आपल्या रोजच्या रुटीनमध्ये ती असते आणि ती चुकीची आहे फुफ्फुसांच्या चांगल्या हेल्थसाठी? एक मोठी सवय दुर्लक्ष करणे. हे सोडून द्या, सगळं सुरळीत होईल, नक्की होईल. म्हणजे नका घेऊ, फुफ्फुसांना ग्रांटेड घेऊ नका प्लीज. आणि दुर्लक्ष करणे म्हणजे मी काय 2 दिवसात बरी होऊन जाईल, मी किंवा बरा होऊन जाईल, अरे मैं बहुत बहुत स्ट्रांग हूँ मैम, मैं ठीक हो जाऊंगा, मत लो. एंड देन यू कम आफ्टर 1 वीक, मला खूप दम लागतो, नाही सहन होते, छाती दुखते. दुर्लक्ष नका करू. कोणतंही सिम्पटम दुर्लक्ष करू नका. तुमच्या आहाराच्या बाबतीत सुद्धा दुर्लक्ष करू नका. तर माझा एकच सल्ला असेल, दुर्लक्ष करू नका. व्यवस्थित छान स्वतःकडे लक्ष द्या आणि दुसऱ्यांना पण छान फील करा. थँक्यू सो मच. येस, मला माहिती आहे की आपल्या प्रेक्षकांना आजचा एपिसोड नक्की आवडला असेल. त्यांच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या दूर झाल्या असतील आणि तुमच्या मनामध्ये अजून काही शंका असेल तर नक्की आम्हाला मेन्शन करा. त्या आपण परत एकदा मॅडमना बोलूयात आणि अजून गप्पा मारूयात. नक्की. थँक्यू सो मच. थँक्यू.